नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका ऐतिहासिक विजयाबद्दल. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे. ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 15 वर्षातून सत्तेतून खाली आली. हे कसं घडलं? लोकांनी का बदल हवा असा निर्णय घेतला? आज आपण या विजयामागची मुख्य कारणं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, बंगाल हे भारताचं महत्वाचं राज्य आहे. इथे संस्कृती, भाषा, इतिहास खूप समृद्ध आहे. पण गेल्या काही वर्षात इथे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. भ्रष्टाचार, हिंसा, बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या सगळ्यामुळे लोक कंटाळले होते. भाजपाने या सर्व गोष्टींना हात घातला आणि लोकांना आशा दिली. चला आपण भाजपाला विजयाप्रत नेणारे एक एक मुद्दे एक एक करून पाहू. सर्वप्रथम मोठी अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्तेविरोधी लाट. 15 वर्ष एकाच पक्षाची सत्ता असली तर लोकांना बदल हवा असतो. तृणमूल सरकारमध्ये अनेक घोटाळे समोर आले. संदेश खाली प्रकरण, आरजी कर हॉस्पिटल घटना, भ्रष्टाचाराचे आरोप या सर्व गोष्टींमुळे सामान्य माणूस रागावला होता. महिलांना रस्त्यावर सुरक्षित वाटत नव्हतं. तरुणांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. शेतकऱ्यांना, कामगारांना अडचणी होत्या. लोक म्हणू लागले होते, बस झालं, आता बदल हवा. भाजपाने या रागाचा फायदा घेतला. त्यांनी विकास, रोजगार, सुरक्षितता या मुद्द्यावर जोर दिला. डबल इंजिन सरकारची घोषणा केली. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात भाजप सरकार झालं तर विकास वेगाने होईल असं सांगितलं. लोकांनी यावर विश्वास ठेवला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे महिलांच्या मतांचा बदल. ममता बॅनर्जींनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या होत्या, पण कालांतराने त्या योजना पुरेशा पडेनाशा झाल्या. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या. संदेश खाली सारखी प्रकरणं समोर आल्यावर महिलांनी विचार केला की आता फक्त योजनांवर चालणार नाही, सिक्युरिटी ही हवी. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भाजपानं महिलांसाठी चांगल्या योजनांची आणि सुरक्षा यंत्रणेची आश्वासनं दिली. त्यामुळं बऱ्याच महिलांनी आपलं मत बदललं. मित्रांनो, तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हिंदू एकीकरण. बंगालमध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण नेहमीच होत आलं आहे. भाजपानं राम मंदिर, हिंदू संस्कृती, माता मातृभूमी अशा भावना जोपासल्या. मटुआ समाज जे हिंदू आहेत आणि मोठ्या संख्येने आहेत त्यांना विशेष महत्व दिलं. त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे हिंदू मतं एकत्र आली. टीएमसीनं ते बाहेरचे लोक आहेत असा प्रचार केला, पण भाजपाने तो निष्प्रभ केला. आम्ही सगळे बंगाली आहोत आणि विकासासाठी एकत्र काम करू असं आश्वासन भाजपानं बंगालमधील जनतेला दिलं. चौथं महत्वाचं कारण म्हणजे युवक आणि बेरोजगारी. बंगालमध्ये तरुणांची संख्या खूप आहे, पण नोकऱ्या नाहीत. उद्योग बंद पडले आहेत, नवीन गुंतवणूक आलेली नाही. भाजपाने हाच मुद्दा धरून रोजगार, उद्योग, विकास हा नारा दिला. केंद्रांच्या योजनांशी जोडून इथे कारखाने येतील, रस्ते, रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारेल असं सांगितलं. तरुणांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. पाचवं महत्वाचं कारण म्हणजे सशक्त नेतृत्व आणि रणनीती. शुभेंदू अधिकारी यांचा उदय झाला. ते ममता विरोधात मजबूत उभे राहिले. भाजपाने स्थानिक नेत्यांना महत्व दिलं. बाहेरून आलेल्या नेत्यांऐवजी इथल्या मातीचे नेते पुढे आणले. प्रचारात मोदी, शहा यांनी पूर्ण ताकद लावली. घर घर प्रचार, बूथ लेवल काम, सोशल मीडिया या सर्व बाबींवर व्यवस्थित लक्ष दिलं. तसंच टीएमसीच्या सिंडिकेट राज, गुंडागर्दी, भ्रष्टाचार कमजोर बाजू होत्या यावर सातत्यानं हल्ला चढवला. मित्रांनो, आणखी एक गोष्ट म्हणजे भाजपाने कल्याणकारी योजनांमध्ये टीएमसी पेक्षा जास्त आश्वासनं दिली. काही ठिकाणी रोख रक्कम दुप्पट करण्याचं वचन दिलं. शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे लोकांना वाटलं की हा पक्ष खरोखरच काम करेल. आता थोडं मागे वळून पाहू. 2021च्या निवडणुकीत भाजपा 77 जागा जिंकला होता. आता 200च्या वर जागा मिळाल्या आहेत. हा मोठा उलटफेर आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपाने चांगली कामगिरी केली होती. त्याचाही फायदा इथे झाला. मित्रांनो, टीएमसीच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या सतत समोर येत होत्या. शिक्षण, आरोग्य, रेशन व्यवस्थेत गैरव्यवहार, लोकांना याचा त्रास होत होता. भाजपाने सुशासनचा नारा दिला. पारदर्शक सरकार, भ्रष्टाचार मुक्त बंगाल या घोषणा बंगाली लोकांना आवडल्या. मुस्लिम मतांबद्दलही बोलू. टीएमसीने मुस्लिम मतं बँक म्हणून वापरली, पण भाजपाने मात्र सर्वत्र सर्व धर्मियांसाठी विकासाची भाषा बोलली. काही मुस्लिम भागातही भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. याचा अर्थ असा नाही की सगळे मुस्लिम भाजपाकडे गेले, पण ध्रुवीकरणामुळे हिंदू मतं एकत्र येऊन फरक पडला. पूर्वी बंगालची अर्थव्यवस्था ही उद्योगांचं केंद्र होतं, पण नंतर हे सारे उद्योग बंद पडले. ज्यूट मिल्स, इंजिनिअरिंग युनिट्स ही बंद पडली. त्यामुळे बेरोजगारी वाढली. भाजपाने यावर मेक इन बंगाल सारखे विचार मांडले. केंद्र सरकारशी चांगले संबंध असतील तर गुंतवणूक येईल असं लोकांना आश्वासन दिलं. त्यामुळे लोकांना भविष्याची आशा वाटू लागली. मित्रांनो, शाळा आणि कॉलेजमध्ये राजकारण, नोकऱ्यांमध्ये भाईभतीचा वाद, विद्यार्थ्यांना याचा राग होता. भाजपाने गुणवत्ता आधारित शिक्षण, चांगल्या नोकऱ्या अशी आश्वासनं विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे विद्यार्थीही पूर्णपणे भाजपाकडे वळले.
मित्रांनो, निवडणूक प्रचारात भाजपाने एक भावनिक अपीलही केलं. भाजपाने बंगाली जनतेला प्रिय असलेले बंगाली अस्मिता, माटी माणूस सारखे मुद्देही प्रचारात खूप चालवले. पण ममता सरकारने भाजपाला बाहेरचे आहेत असा प्रचार केला, पण तो फारसा चालला नाही. याचा परिणाम आपल्याला 4 मे 2026 रोजी बघायला मिळाला. भाजपा 200+ जागा जिंकला आणि टीएमसी 80च्या आसपासच आटोपली. ममता बॅनर्जी ह्या खुद्द आपली सीट राखू नाही शकल्या. शुभेंदू अधिकारी यांनी चांगली लढत दिली. आरजी कर पीडितेच्या आईनेही भाजपाकडून आपली सीट अतिशय जादा मताधिक्याने जिंकली. हे सारं प्रतिकात्मक होतं. या साऱ्या गोष्टीतून लोकांनी आम्हाला न्याय हवा होता असा संदेश दिला. प्रश्न पुढे उभा राहतो, भाजपा सरकार कसं चालेल? विकासाला गती मिळेल का? भ्रष्टाचार थांबेल का? महिलांना सुरक्षा मिळेल का? हे आपल्याला नजीकच्या भवितव्यात कळेलच. पण लोकांनी भाजपवर जो विश्वास दाखवला आहे तो आता सार्थ करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, राजकारणात काहीही कायम नसतं. 15 वर्ष टीएमसीची सत्ता होती. आता भाजपला संधी आहे. लोक त्यांच्यावर आता अपेक्षा ठेवून आहेत. जर चांगलं काम झालं तर सत्ता टिकेल, नाहीतर पुन्हा बदल होईल. तुम्हाला काय वाटतं? बंगालमध्ये भाजपचा विजय योग्य होता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल चावडी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.